शेती क्षेत्रातून एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी झी 24 तासवर हमीभाव योजनेचा वापर राजकीय हत्यारासारखा केला जात असल्याचं समोर आलंय। सरकार उत्पादित शेतीमालापैकी फक्त 6% शेतीमाल खरेदी करतं आणि त्याचा फायदा केवळ 7 राज्यांना होतो, अशी धक्कादायक माहिती एसबीआयच्या अहवालामधून समोर आली आहे। हमीभाव योजना शेतकरी हिताची आहे, मात्र राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करतात। केंद्र सरकार 22 पिकांना हमीभाव जाहीर करतं, त्यापैकी फक्त 6 ते 7 पिकांचीच हमीभावानं खरेदी होते। या योजनेचा महाराष्ट्राला फायदा होत नसल्याचं आता समोर आलंय। पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांना हमीभाव खरेदीचा सर्वाधिक फायदा होतो, असंही या एसबीआयच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शेतकऱ्यांसाठी सातत्यानं लढणारे नेते, शेतकरी नेते अजित नवले। आपण त्यांच्याबरोबर बोलूया। अजितजी, आपण आता ही बातमी ऐकली असेल, हमीभाव योजनेचा वापर हा राजकीय हत्यारासारखा केला जात असल्याचं एकंदरीत एसबीआयच्या अहवालामध्ये दिसतंय। काय आपल्या निदर्शनास येतंय? विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये भात आणि गव्हाची खरेदी काही प्रमाणामध्ये या अंतर्गत होते। मात्र महाराष्ट्रातली जी मुख्य पिकं आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, या पिकांची कधीही खरेदी होत नाही। तेलबियांची आणि डाळींची सुद्धा पुरेशी खरेदी महाराष्ट्रामध्ये होत नाही। त्यामुळे तुलनेत महाराष्ट्रावर नेहमीच याबाबत अन्याय होत आलेला आहे। सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ज्या राज्यामध्ये आहेत, सर्वात जास्त शेतीचं संकट ज्या राज्यात जास्त तीव्र आहे, त्या महाराष्ट्राला हमीभाव योजनेतून सातत्यानं वगळण्यात येतं। दुर्दैवानं राजकीय नेतृत्व सुद्धा याच्याबद्दल गाफील राहतं आणि त्यामुळे हमीभावाचा कोणताही लाभ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मिळत नाही। हे एसबीआयच्या अहवालाची वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये सत्य आहे। केवळ 6 राज्यांना त्याचा लाभ होतो। त्या 6 राज्यांमध्ये सुद्धा केवळ या 2च पिकं, गहू आणि भात, एवढ्या 2च पिकांना लाभ होतो। जाहीर करताना हमीभाव मात्र 22-23 पिकांचे होतात। प्रत्यक्षात 2च पिकांच्या बाबत याच्यामध्ये कारवाई होते। ही वस्तुस्थिती आहे, ती वस्तुस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे। ती बदलली तरच खऱ्या अर्थानं शेतीच्या संकटावर मात करता येणं शक्य होणार आहे। अगदी खरे, धन्यवाद। आपण बोललात झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली। अजित नवले आपल्याबरोबर होते, शेतकरी नेते। तेव्हा हमीभाव योजनांचा वापर हा केवळ राजकीय हत्यारासारखा होतोय, हे एसबीआयच्या अहवालामध्ये आता समोर आलेलं आहे।